सिंपल रेसिपीज विथ गौरी रेसिपी ओळखून बक्षीस जिंकणे भाग 8 मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पटकन सुरुवात करू या रेसिपीला. त्यासाठी मी इथे एक कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. आता यामध्ये मी घालते ओवा अर्धा चमचा, पाव चमचा जिरे, थोडीशी हळद, मिरची पूड आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. चण्याचं पीठ मी इथे एक छोटी वाटी घेतलेलं आहे. त्याचसोबत मी इथे शेवग्याची पानं बारीक कापून घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण कोरडंच आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आधी पाणी ओतायचं नाहीये, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं. कांदा आणि मीठ एकत्र मिक्स केल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटते. त्यामध्येच आपल्याला हे आधी सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मग जसं लागेल तसं पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. आता जे पहिल्यांदा हा एपिसोड बघतायत त्यांना मी सांगते की बक्षीस कसं जिंकता येणार आहे. तर रेसिपीला सुरुवात केल्यापासून ते रेसिपी फायनल होईपर्यंत तुम्हाला जिथे वाटेल की तुम्ही रेसिपी कोणती मी बनवते हे ओळखलं आहे, त्या क्षणाला तुम्हाला लगेच कमेंट करून मला रेसिपीचं नाव सांगायचं आहे. जे पहिले 2 जण असतील रेसिपी अचूक ओळखणारे, त्या 2 कमेंटला मी रिप्लाय करणार आहे. मग त्या दोघांनी मला गौरी किनरे या माझ्या इन्स्टाच्या पेजवरती त्यांचं संपूर्ण नाव, व्यवस्थित पत्ता, पिनकोड सकट पाठवायचं आहे, जेणेकरून त्यांचं बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पण रेसिपी फायनल होण्याच्या आधीच तुम्हाला रेसिपी ओळखायची आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर, संपल्यानंतर दिलेलं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. तर इथे थोडंसं पाणी वापरून मी हे पीठ कालवून घेतलंय. यामध्ये मला थोडं पीठ कमी वाटतंय, म्हणून 1 चमचा पीठ मी यामध्ये अजून ॲड केलेलं आहे. आता हे पीठ सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याआधी मी याच्यात छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर नाही घातलात तरी सुद्धा चालेल. सोडा घातल्यानंतर हे व्यवस्थित सगळं एकदा मिक्स करून घेऊयात. तर बघा, हे आता जशी आपली भजी बनवण्यासाठी बॅटर असतं ना, घट्ट कांदा भजी बनवण्यासाठी आपण जसं बनवतो तसंच बनवून घेतलं आहे. तवा गरम करून घेतलाय. त्याच्यावर 1 चमचा तेल छान सगळीकडे पसरवून घ्यायचंय, म्हणजे चण्याचं पीठ तव्याला चिकटणार नाही. तवा थोडा मीडियम गरम झाला की यामध्ये आपल्याला या वड्या अशा थापून घ्यायच्या आहेत. एका वेळेला जेवढा आकाराचा तवा असेल त्या हिशोबाने तुम्ही वडी थापून घेऊ शकता, किंवा एकच मोठं असं धिरडं टाईप तुम्ही हे लावू शकता तव्यावरती. पण अशा छोट्या वड्या लावल्या की त्या भाजायला सोप्या जातात. तर इथे एवढ्या मिश्रणामध्ये 3 मीडियम साईजच्या वड्या या तयार होतात. आता ज्यांच्या घरी पालेभाजी खाल्ली जात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही कुठलीही पालेभाजी यामध्ये मिक्स करून अशा छान वड्या बनवू शकता, जेणेकरून पालेभाजी लहान मुलांच्या पोटात जाऊ शकते. अगदी लाल माठापासून पालक, मेथी, कुठल्याही पालेभाजीच्या तुम्ही या वड्या बनवू शकता. चवीला खूप छान लागतात आणि कळत सुद्धा नाही की यामध्ये कुठली भाजी वापरलेली आहे ते. आता साईडनी थोडंसं तेल सोडणार आहे मी. गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवलेली आहे आणि तवा थोडासा बाजूला असं करून आपल्याला या वड्या एका साईडून छान खरपूस अशा भाजून द्यायच्या आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटं एक साईड खरपूस व्हायला लागते. आता 3 ते 4 मिनिटानंतर वरचं पीठ तुम्ही बघू शकताय सुकलेलं आहे. आता वडी पलटी करायच्या आधी वरच्या बाजूने थोडं तेल मी ओतलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा वडी पलटी करू तेव्हा ती खाली चिकटणार नाही. आता कालथ्याच्या साहाय्याने हळूहळू कडा सोडवत ही वडी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. आता तुम्हाला मी दाखवते की खालून याचा रंग किती छान आलेला असेल. तर बघा, किती छान खरपूस अशी ही वडी आपली एका साईडून भाजली गेलेली आहे. दुसरी वडी सुद्धा मी अशीच कडेकडेने अलगद सोडवून पलटी करून घेणार आहे. आता ही जी तिसरी वडी लावली आहे ती थोडी वरच्या साईडला लागलेली आहे, त्यामुळे तिला अजून व्यवस्थित ती खालून झालेली नसणार आहे. तिला 1-2 मिनिटांनी मग नंतर मी पलटी करेन. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान अशा या सोनेरी रंगावरती भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने सुद्धा वडी छान खरपूस भाजलेली आहे. तुम्ही बघू शकताय अशा या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज ओळखून बक्षिसं जिंकण्यासाठी
सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया रविवारी दुपारी 2:30 वाजता आणि दररोज दुपारी 1:30 वाजता आपल्या चॅनलवरती एक रेसिपीचा व्हिडिओ पोस्ट होत असतो. तो बघायला सुद्धा विसरू नका. नमस्कार.